नमस्कार, आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका. मोदींनी हे संकट ओढवून घेतलंय असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की नरेंद्र मोदी काय करायचं ते करोत, पण त्यांच्या पंतप्रधान पदाचा शेवटचा काळ सुरू झालेला आहे. लक्षात ठेवा मी काय बोलतो. शेवटचा काळ सुरू झालेला आहे. नरेंद्र मोदींना आता इथली जनता कंटाळलेली आहे हे स्पष्टपणे सांगणं आवश्यक आहे. आज पुन्हा एकदा कॉक्रोच जनता पार्टीचं जे आंदोलन चाललंय, जंतर मंतरवर ठिय्या मारून बसलेले आहेत हजारो तरुण आणि सगळ्या देशभरात हे आंदोलन पसरलेलं आहे. माझा शब्द लक्षात ठेवा, सगळ्या देशभरात हे आंदोलन पसरलेलं आहे. सुरुवात दिल्लीपासूनच करूया. नेमकं काय झालंय? जंतर मंतरवर जे व्यासपीठ पोलिसांनी तोडून टाकलं होतं तिथे आता मुलं येऊन बसलेली आहेत. अभिजित दिपके आणि त्याचे सगळे सहकारी आशुतोष रांका, सौरव दास हे तिथे बसलेले आहेत. आणि विरोधी पक्षातले लोक जे या संसदेच्या अधिवेशनासाठी आलेले आहेत ते सगळे तिथे येऊन भेटत आहेत. आज राजू शेट्टी सुद्धा भेटले. काल मी तुम्हाला सांगितलं होतं शरद पवार तिथे गेले. सगळ्या पक्षांचे नेते, विरोधी पक्षांचे नेते तिथे येऊन भेटत आहेत. आणि या मुलांचा निर्धार आहे. आता हे मला असं वाटतं अभिजितच्या सुद्धा हातात राहिलेलं नाही आहे किंवा अभिजितच्या टीमच्या हातात राहिलेलं नाही. कोणत्याही परिस्थितीत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही असंही मुलं म्हणत आहेत. चपलांचे ढीग साचलेले आहेत तिथे. त्याबरोबरच या मुलांच्या अन्न पाण्याची सोय करावी म्हणून देशभरातून लोक, बघा परिस्थिती आणि काळ कसा बदलतो, लोक झोमॅटोवरून, कोणी बंगलोरचा माणूस, कोणी केरळाचा माणूस, कोणी उत्तर प्रदेशातला माणूस या मुलांना झोमॅटोवरून जेवण पाठवतोय, त्यांना पिझ्झा पाठवतोय, त्यांना सँडविच पाठवतोय, त्यांना पाणी पाठवतोय, त्यांना लिंबू सरबत पाठवतोय. सगळ्या देशाला या मुलांची काळजी आहे. मला हे स्वाभाविक वाटतं. मी प्रत्यक्ष हजर होतो. मी सगळं बघितलेलं आहे, कशा प्रकारे लाठीचार्ज झालेला आहे, कशा प्रकारे पोलिसांनी अत्याचार केलेले आहेत, मुलींना कशा प्रकारे मारलेलं आहे. जवळजवळ विनयभंगाचाच हा प्रकार आहे. पोलिसांनी केलेला विनयभंग, पोलिसांनी केलेले अत्याचार, याचे जे व्हिडिओ येत आहेत ना, ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिले असतील, मी तर प्रत्यक्ष डोळ्यांनी अत्याचार पाहिलेले आहेत. माझं सगळं डोकं भणाणून गेलेलं आहे. तुम्ही जर व्हिडिओ पाहिले असतील आणि ते व्हिडिओ जर पाहत राहाल तर तुमच्यावरही ही पाळी येईल. आणि हेच झाले अख्ख्या देशभरात. काय येत आहेत शिवाजी पार्कवर हजारो मुलं आज सुद्धा आली. गेले 3 दिवस म्हणजे मी बघितलं, तुम्हाला माहिती आहे पूर्वा चिटणीस ही प्रिंटची रिपोर्टर आहे, तिने लिहिलेलं आहे आपल्या इंस्टाग्रामवर की 3 दिवस सतत शिवाजी पार्कवर ही मुलं येत आहेत, उत्स्फूर्तपणे येत आहेत. त्यांना कोणी नेता नाही. आणि तिथे त्यांना ॲड्रेस करायला कधी आदित्य ठाकरे येतात, कधी अमित ठाकरे येतात. आज तर चक्कर राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला या उतरल्या आणि शर्मिलांनी तर पोलिसांना रोखलं की तुम्ही या मुलांना त्रास देऊ शकत नाही म्हणून. ही मुलं येत आहेत कारण हा CJPला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. हे कोणत्याही पक्षाचं आंदोलन नाही, हे भाजपने स्पॉन्सर केलेलं आंदोलन नाही. जो आरोप केला होता काही बदमाशांनी तो आता मागे पडलेला आहे. हे जनतेचं आंदोलन झालेलं आहे, हे युवकांचं आंदोलन झालेलं आहे, हे दर क्षणाला वाढत चाललेलं आंदोलन आहे. आणि आता आंदोलनाचे जे संयोजक आहेत CJPचे लोक, यांनाही 10 वेळा विचार करावा लागेल, कारण मुलं मागे हटणार नाहीत. उद्या CJPने असं जाहीर केलं, जर धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा नाही झाला आणि CJPने जाहीर केलं की हे आंदोलन मागे घ्यायचं, तर मुलं रागावतील आणि मुलं संतापतील आणि CJPच्या नेत्यांनाच टार्गेट करतील. लक्षात ठेवा. आज काय झालं, सौरव दास CJPचे प्रवक्ते यांनी मुलांसमोर स्पष्टपणे सांगून टाकलं, मीडियाला सांगितलं की आता आम्ही सरकारच्या मैदानावर चर्चा करायला जाणार नाही. म्हणजे JP नड्डांनी त्यांना पुन्हा बोलवलं उद्या, ते तुम्ही कार्यालयात या किंवा घरी या असं म्हणालेत. आम्ही भाजप नेत्यांच्या, भाजपच्या मंत्र्यांच्या, मोदींच्या मंत्र्यांच्या घरी चर्चा करायला जाणार नाही, ऑफिसात चर्चा करायला जाणार नाही. आता जर चर्चा व्हायची असेल तर ती तटस्थ अशा ठिकाणी होईल, न्यूट्रल अशा ठिकाणी होईल असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. आता मंत्र्यांना सुद्धा ही अडचणीत टाकणारी गोष्ट आहे, कारण मंत्र्यांच्या ऑफिसमध्ये ही मुलं येत नाहीत, मंत्र्यांच्या घरी येत नाही, त्यांना आम्ही मूर्ख बनवू शकत नाही, त्यांच्या डोक्यावर हात फिरवू शकत नाही, त्यांचे लपून छपून फोटो काढून ते सोशल मीडियावर टाकू शकत नाही. ही भाजपची गोष्टी आहे. भाजपने खूप प्रयत्न केला आहे ना बदनाम करायचा. हजारो पोस्ट लिहिल्या. हे सगळे भाजपचे पेड ट्रोल्स आहेत, त्यांनी हजारो पोस्ट लिहिल्या. हे कसे देशाचे दुश्मन आहेत. देशाचे दुश्मन आता भाजपवाले झालेले आहेत, हे लक्षात घ्या. ही भावना आहे मुलांची. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही, जोपर्यंत परीक्षा पद्धती सुधारण्याचा विचार नरेंद्र मोदी करत नाही, तोपर्यंत हे असंच चालू राहणार. गंमत सांगतो, मोदी किती बनेल आहेत बघा. आज मोदींनी NDAच्या संसदीय पक्षाच्या बैठकीमध्ये, आज नाही काल मोदींनी संसदीय पक्षाच्या बैठकीमध्ये असं जाहीर केलं की पेपरफुटी हे घोर पाप आहे. नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य हे तुम्ही पेपरमध्ये छापून आलेलं आहे, बघू शकता. जर घोर पाप आहे तर हे पाप कोणी केलं? हे आकाशातल्या देवानी केलं की पाताळातल्या सैतानांनी केलं की आणखीन कोणी केलं? विरोधी पक्षांनी केलं की अभिजित दिपकेनी केलं? हे पाप तर मोदी सरकारचं आहे. मग ते पाप स्वीकारा आणि त्या पापातून बाहेर पडण्यासाठी, प्रायश्चित्त घेण्यासाठी जे काय करायचं ते करा. एवढंच माझं सांगणं आहे. उगाच मोदी बडबडत बसतात संसदीय
संसदीय बैठकीमध्ये की हे पाप आहे, हे म्हणजे लोकांना दाखवायचं की आपण किती गंभीरपणे विचार करतोय, आपण किती व्यथित झालंय. अजिबात तुम्ही व्यथित झालेले नाहीत नरेंद्र मोदीजी. तुम्ही दगड बनलेला आहात, दगड. तुम्ही संवेदना शून्य पंतप्रधान आहात, म्हणून तुम्हाला जंतर मंतरवर बसलेल्या लाखो मुलांच्या प्रतिनिधीशी बोलावं असं वाटलेलं नाहीये. असो, नरेंद्र मोदींनी 12 वर्षातली आपली जी काय थोडीफार कमाई असेल त्यावर सुद्धा पाणी फिरवलेलं आहे. पण कालची महत्त्वाची गोष्ट, कालच्या ह्याच्यातच मी उल्लेख केला होता की राहुल गांधी आता घराबाहेर पडले. आज तर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की या आंदोलनकर्त्या मुलांना माझा पूर्ण पाठिंबा आहे. अजून ते जंतर मंतरवर आलेले नाहीत, पण त्यांनी जाहीर केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये माझा पाठिंबा आहे पूर्ण या मुलांना, काँग्रेसचाही पाठिंबा आहे. आता काही काँग्रेसवाल्यांना किंवा काँग्रेस समर्थकांना अशी भीती वाटत होती की आंदोलनात जर राहुल गांधी आले तर बीजेपीवाले त्यांना टार्गेट करतील. बीजेपीवाले तसेही त्यांना टार्गेट करणार आहेत, त्याची पर्वा करायचं कारण नाही. पण काल राहुल गांधीच्या बाबतीत जो प्रकार घडला, ज्या पद्धतीने पोलिसांनी त्यांना उचललं, पोलीस आले तेव्हा ते खाली पडले, खाली म्हणजे झोपले, आपल्याला पोलिसांनी उचलू नये म्हणून प्रतिकार करण्यासाठी. प्रतिकार आंदोलन आहे, पण पोलिसांनी त्यांना फरफटवत नेलं, त्यांच्या नाकातून रक्त आलं. विरोधी पक्षाचा नेता रक्तबंबाळ होतो, हा काय प्रकार आहे? त्यांचा सर्व टी शर्ट जो होता, तुम्ही त्याचे मागचे फोटो पहा, चिखलाने भरलेला होता. काय प्रकार आहे? विरोधी पक्षाच्या नेत्याला तुम्ही अशी वागणूक देता? मला विचारायचं नरेंद्र मोदींना, तुम्ही विरोधी पक्षात होता, सुषमा स्वराज तुमच्या विरोधी पक्षाच्या नेत्या होत्या, मनमोहन सिंग सरकार त्यांच्या बाबतीत असं कधी वागलं नाही. उलट मनमोहन सिंग यांनी आपल्या मवाळ स्वभावानुसार सुषमा स्वराज यांचा आदरच केला कायम. मग हा आदर आज कुठे गेला? तुम्ही असे रासवट रानटी का झाला? राहुल गांधींना आणि प्रियांका गांधींना सुद्धा जी वागणूक मिळाली, त्यांना पोलिसांनी अक्षरशः बसमध्ये चेपलं. तुम्ही व्हिडिओ पाहू शकता, तुम्ही हे व्हिडिओ सगळीकडे उपलब्ध आहेत. प्रियांका गांधी असं टाईप करा, सगळे व्हिडिओ येतील. हे व्हिडिओ पाहू शकता. कॅमेरा खोटं बोलत नाही. प्रियांका गांधींना चेपलं, अखिलेश यादवनं सुद्धा बसमध्ये कोंबलं आणि नंतर कुठच्या तरी स्टेडियममध्ये घेऊन गेले. सोनिया गांधी तिथे गेल्या, मग सुटका झाली, हे लक्षात ठेवा. पोलिसांची हिंमत असती ना तर पोलिसांनी त्यांना अरेस्ट केलं असतं, पण अरेस्ट केल्यावर काय परिस्थिती उद्भवेल याची भीती मोदी सरकारला वाटली, म्हणून राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना सोडून दिलं. मुद्दा असा आहे की राहुल गांधींनी आता या विद्यार्थ्यांसाठी, या तरुणांसाठी थोडं का होईना रक्त सांडलेलं आहे, लक्षात घ्या. मी पहिल्यापासून जे म्हणतोय, राहुल गांधींनी यायला पाहिजे, स्वतःला जोडून घ्यायला पाहिजे, ते हेच आहे जोडणं. आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली राहुल गांधींनी, जी अतिशय उत्तम झाली. माझ्या फेसबुक पेजवर जाऊन तुम्ही ती पाहू शकता, राहुल गांधींच्या अकाउंटवर जाऊन तुम्ही ती पाहू शकता. तुम्हाला हे व्हिडिओ जर बघायचे असतील किंवा ह्या प्रेस कॉन्फरन्सेस बघायचे असतील तर माझं फेसबुक पेज बघा, किंवा माझं यूट्यूब बघा, किंवा माझं इंस्टाग्राम अकाउंट बघा. तुम्हाला सगळीकडे मिळेल. हजारो इंस्टाग्रामर्स आहेत, हजारो यूट्यूबर्स आहेत, यांनीच हे आंदोलन जगवलेलं आहे. कोणीही या देशातल्या मीडियाचा बडा संपादक आजवर इथे फिरकलेला नव्हता, हे लक्षात घ्या. आज मला राजदीप सरदेसाई दिसले. राजदीप सरदेसाई हे या आंदोलनाचे सहानुभूतीदार आहे असं मी मानतो. त्यांनी आधीच यायला पाहिजे होतं, पण बेटर लेट दॅन नेव्हर. राहुल गांधीही उशिरा आले, हेही उशिरा आले. हळूहळू लोकांना जाग येते असं मला वाटतं. पण राजदीप सरदेसाईंनी आधी बातमी केली होती या आंदोलनाची. बाकी इंडिया टुडे ग्रुपवर फार काय येतं आहे, आज तकवर तर घाणेरड्या बातम्या दाखवतात, ABP न्यूजवर सुद्धा पक्षपाती बातम्या दाखवतात, म्हणून त्यांच्या पत्रकारांना तिथे मारही पडला. टाइम्स नाऊच्या पत्रकाराला मार पडला. मी कोणत्याही हिंसेचं समर्थन करत नाही. या पत्रकारांना मार पडणं किंवा कुणालाही मार पडणं आंदोलकांकडून गैरच आहे. पण मार का पडला हे लक्षात घ्यायला पाहिजे की तुमचे अँकर वर्षभर, 2 वर्ष, 4 वर्ष जे विष ओकतायत त्याची ही परिणिती आहे, त्याचा हा परिणाम आहे. तुमच्या रिपोर्टरला हे सहन करावं लागतंय. तेव्हा उगाच आंदोलनाच्या विरुद्ध हे वापरू नका. मुलांची रिॲक्शन अतिशय नैसर्गिक आहे अशा प्रकारे मार पडण्याची. तुम्ही शेण खाल्लेलं आहे, सगळ्या गोदी मीडियाने शेण खाल्लेलं आहे, म्हणून येतोय. मला प्रश्न असा आहे की मुंबई तकची रिपोर्टर तिथे होती अनुजा, तिच्याशी काही लोकांनी अशा प्रकारची वागणूक केली नाही, तिला कोणी त्रास दिला नाही. ती धडाधड व्हिडिओ शूट करत होती. तिच्याबरोबर तिचा कॅमेरामन होता, तो सुद्धा शूट करत होता, त्यांना नाही त्रास दिला. तिच्या हातात जर आजतकचा बूम असतात त्रास झाला असता. आणि आजतक हे एक बदनाम चॅनल आहे. लोकांचं असं म्हणणं आहे हे मोदींना शरण गेलेलं चॅनल आहे. ABP न्यूज हे सुद्धा मोदींना शरण गेलेलं चॅनल आहे. म्हणून अशा प्रकारे स्फोट होणं नैसर्गिक आहे. मी त्याचं समर्थन करत नाही हिंसेचं, पण पत्रकारांनी लक्षात घ्यायला पाहिजे, शेवटी आपली जबाबदारी असते. हिंदीमध्ये जवाबदेही असा शब्द आहे. ही जबाबदेही कोणी दाखवली? ज्या पत्रकारांनी दाखवली. उदाहरणार्थ स्वतंत्र पत्रकार आहेत, मी आहेत, प्रशांत कदम आहे, रवीश कुमार आहे, किंवा अजित अंजुम आहे, अभिसार शर्मा आहे, यांनी दाखवली. त्यांना हे लोक त्रास नाही देणार, कारण आम्ही जनतेबरोबर राहिलो, जनतेशी द्रोह केला नाही. असो, माझा पुढचा मुद्दा असा आहे की आज आणखीन काय झालं तर सोनम वांगचुकनी एक पत्र JP नड्डा आणि जितेंद्र सिंग या मंत्र्यांना लिहिलं. ते त्यांना हॉस्पिटलमध्ये भेटायला गेले होते, 2 मंत्री. इतक्या दिवसानंतर, 25 दिवसानंतर मंत्र्यांना अक्कल सुचली की आपण सोनम वांगचुकना भेटायला पाहिजे. वांगचुकनी त्यांना काय सांगितलं ते त्या पत्रात लिहिलेलं आहे, आणि ते बरं झालं ऑन रेकॉर्ड आलं. नाहीतर हे मंत्री काही उलटसुलट बोलले असते. वांगचुकही आमच्याशी सहमत आहे असं त्यांनी सांगितलं असतं.
वांगचुकने काय पत्र लिहिलं आहे हे पत्रसुद्धा सोशल मीडियावर उपलब्ध आहे. मी ते माझ्या फेसबुक पेजवर टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता. वांगचुकने त्यांना सांगितलं की आधीच्या ज्या मागण्या आहेत, एक तर या मुलांना ज्या मुलांनी आत्महत्या केल्या त्यांना कॉम्पन्सेशन मिळालं पाहिजे. कॉम्पन्सेशनची 1 कोटीची मागणी अभिजित दिपकेनी केलेली, वांगचुक यांनी त्याला पाठिंबा दिला आहे. दुसरं म्हणजे त्यांनी लिहिलेलं आहे की लोकसभेमध्ये संसदेमध्ये यावर चर्चा झाली पाहिजे आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्याचा विचार झाला पाहिजे. बघा, स्पष्ट लिहिलेलं आहे. तरीसुद्धा पत्र न वाचता खाली काही BJPचे समर्थक किंवा CJPचे विरोधक असं लिहित आहेत. म्हणजे तुम्ही धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्याची मागणी मागे घेतली का? अरे अतिशहाण्यानं वाचा जरा पत्रात काय लिहिलेलं आहे. आणखी एक गोष्ट त्यांनी लिहिलेली आहे पत्राची, अत्यंत महत्त्वाची आहे की आंदोलनकर्त्या जे तरुण आहेत त्यांच्यावर पोलिसांनी ज्या केसेस घातलेल्या आहेत त्या मागे घ्या. कोणत्याही तरुणाला आंदोलनात सामील झालेला त्रास देता कामा नये. जर सरकारने याचा विचार केला तर सरकारला संवेदना परत आली असं मी मानीन, असं त्यांनी लिहिलेलं आहे. सोनम वांगचुक यांची पत्र मवाळ असतात, ते स्वतः मवाळ आहेत. ते ज्या पद्धतीने गांधीवादी पद्धतीने विचार करतात त्यानुसार त्यांनी ते पत्र लिहिलेलं आहे. त्यामुळे गैरसमज जर कोणाचा झाला असेल तो मनातून काढून टाका. या आंदोलनावर त्याचा काही परिणाम होणार नाही. राजीनाम्याची मागणी धर्मेंद्र प्रधान यांच्या आणि पोलिसांवर कारवाईची मागणी सोनम वांगचुक यांनी सुद्धा केलेली आहे, हे लक्षात घ्या. अजून CJPचे नेते सगळे ठाम आहेत, कोणत्याही पद्धतीचं कॉम्प्रोमाइज त्यांनी केलेलं नाही. BJPवाले ते तसं पसरवण्याचा प्रयत्न करतायत, काही काँग्रेसचे ट्रोलही तसं पसरवण्याचा प्रयत्न करतायत. काँग्रेसच्या ट्रोलांना माझं असं सांगणं आहे, आता राहुल गांधीही आले ना आंदोलनात, आता हा मूर्खपणा बंद करा. यांनी काही होणार नाही, उलट तुम्ही BJPला मदत कराल आणि काँग्रेसचं नुकसान कराल. तेव्हा हे लक्षात घ्या. यापुढे जरा जातोय. आज सगळ्यात धक्कादायक गोष्ट ही आहे की चीफ जस्टिस ऑफ इंडिया सूर्यकांत जे आहेत त्यांनी पोलिसांनी जो लाठीमार केला, पोलिसांनी जे अत्याचार केले त्याविषयीची केस ऐकायला नकार दिला. वकील सांगत होते की तुम्ही हे व्हिडिओ बघायला आम्हाला वेळ नाही असं म्हणाले. हा सरन्यायाधीशांचा निगरगट्टपणा आहे, संवेदनशून्यता आहे. पंतप्रधानही निगरगट्ट आहेत आणि आमचे सरन्यायाधीश निगरगट्ट आहेत. सत्तेला शरण गेले आहेत असं माझं म्हणणं आहे. हे न्यायाधीश, ही कोर्ट, ही न्यायव्यवस्था तरुणांना न्याय कशी देणार? शेतकऱ्यांना ती न्याय देत नाही, इतर क्षेत्रातल्या माणसांना, कामगारांना न्याय देत नाही, तशीच ती आता तरुणांनाही न्याय देणार नाही. आम्हाला वेळ नाही, शब्द तरी नीट वापरा. व्हिडिओ बघायला वेळ नाही, मुलींवर अत्याचार होतोय, विनयभंग होतोय, मुलींना पार्श्वभागात त्यांनी काठ्या मारलेल्या आहेत, वेळ नाही. सूर्यकांत यांना कोणी मुलंबाळं आहेत की नाही हे संशोधनाचा विषय आहे. कशा प्रकारचे चीफ जस्टिस होतात? मी ह्या मुख्य न्यायाधीशांचा तीव्र निषेध करतो ज्यांनी माणुसकी हरवलेली आहे. असो, माझे काय शब्द त्यांच्यापर्यंत पोचणार नाही, त्यांनी कानाला बुच लावलेला आहे असं मी म्हणेन. असो, त्यांनी लावू द्या. तुम्हाला एक लक्ष सांगतो की अशाच प्रकारे वागत राहाल ना तर एक दिवस संसदेमध्ये सुद्धा मुलं घुसतील आणि तुमच्या न्यायालयात सुद्धा घुसतील, हे लक्षात ठेवा. हे होऊ द्यायचं नसेल, हे व्हायला नको आहे मला, कारण मी अहिंसेवर विश्वास ठेवणार आहे. तर तुम्ही या मुलांच्या मागण्यांना प्रतिसाद द्यायला पाहिजे, या मुलांशी बोलायला पाहिजे. वातावरण जे आहे ना, ज्या पद्धतीने मुलं येत आहेत, शिवाजी पार्कवर 3 दिवस मुलं येतात. आज पाटण्यामध्ये मुलांवर अश्रुधूर सोडावा लागला, नागपूरमध्ये आंदोलन झालं, पुण्यामध्ये झालं, इतर शहरातही, बंगलोरमध्ये 3 दिवस आंदोलन चाललेलं आहे. कोणीतरी दखल घ्याल ना? का तुम्ही अशा प्रकारे निर्लज्जपणे निगरगट्टपणा करत राहणार? काय म्हणू मी यांना? ही माणसं आहेत की नाही हा प्रश्न माझ्या मनात निर्माण होतो. हाच तर खरा प्रॉब्लेम आहे. पण हळूहळू माणसं जागी होत आहेत मित्र. मी तुम्हाला सांगतो, वातावरण बदलतोय. हे अत्याचार पाहून जो मध्यमवर्गीय माणूस घरात लपलेला होता, आजवर बोलत नव्हता, तो आता बोलू लागलेला आहे. मध्यमवर्गीय असतील, उच्च मध्यमवर्गीय असतील, यातली तरुण मुलं तर बोलू लागलेली आहेत. कोण आहेत ती मुलं? तुम्ही बघा, शिवाजी पार्कवर आलेली मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय यातली मुलं आहेत. जेव्हा जेव्हा या देशातल्या मध्यमवर्गीय जागा झालेला आहे तेव्हा तेव्हा देशात परिवर्तन झालेलं आहे. आणि नंतरही मध्यमवर्गाची मोठी भूमिका राहिलेली आहे. बोफोर्सच्या नंतरच्या VP सिंग यांच्या आंदोलनात तरुण आणि मध्यमवर्ग याची मोठी भूमिका राहिलेली. तेव्हा जरा सावध व्हा. माझं सतत सरकारला सांगणं आहे, न्यायालयांना सांगणं आहे, सावध राहा. लोकांची नजर आता तुमच्यावर आहे. मला एक गोष्ट आणखीन सांगायची आहे. काल शरद पवार जंतर मंतरवर गेले होते. काल मी तुम्हाला सांगितलं तिथे अभिजित दिपकेनी बाहेर येऊन त्यांच्याशी चर्चा केली, कारण पोलिसांनी त्यांना आत सोडलं नाही म्हणण्यापेक्षा पोलिसांनी त्यांना आत जाण्यासाठी जी सोय पाहिजे ती केली नाही. 84 वर्षाचे आहेत शरद पवार, त्यांच्याशी तरी पोलिसांनी सहकार्य करायला पाहिजे होतं. पण दिल्लीचे पोलीस इतके नादान आहेत की त्यांना एका ज्येष्ठ नेत्याचाही विचार करावा असं वाटलं नाही. पण आज शरद पवारांनी सगळ्यांना धक्का दिला, किंवा धक्का दिला नाही म्हणा, ते चक्क मोदींना भेटायला गेले. छायाचित्र प्रसिद्ध झाली आहेत, हातात हात घेऊन दोघं, म्हणजे मोदी त्यांना आत घेत आहेत वगैरे. शरद पवार कशासाठी भेटायला गेले हा प्रश्न आहे. शरद पवार काल आंदोलक विद्यार्थ्यांना भेटायला गेले तेव्हा लोकांना बरं वाटलं होतं, त्या विद्यार्थ्यांनी बरं वाटलं होतं. पण शरद पवारांचा काही भरोसा नाही असं लोक म्हणत आहेत. शरद पवार म्हणे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन तिथे भेटायला गेले असं त्यांच्या पक्षाचे लोक सांगतायत. पण माझा इतकाच छोटा मुद्दा आहे
की मोदींबरोबर चहा पिता पिता शेतकऱ्यांच्या प्रश्नाची चर्चा करता करता पोलिसांनी मुलांवर जे अत्याचार केले त्याविषयी शरद पवार बोलले की नाही हे आम्हाला सांगा. बोलले की नाही? साधा मुद्दा आहे. जर बोलले नसतील तर का बोलले नाहीत? काल गेले होते ना जंतर मंतरवर, मग आज फक्त शेतकऱ्यांविषयी का बोलले? शरद पवारांनी बाहेर येऊन मीडियाला सांगायला पाहिजे होतं, सुप्रिया सुळेंनी बाहेर येऊन मीडियाला सांगायला पाहिजे होतं की तुम्ही या मुलांविषयी का बोलला नाही, फक्त शेतकऱ्यांविषयी का बोललात? म्हणजे शेतकऱ्यांविषयी बोललात हे चांगलं आहे, पण मग मुलांचा प्रश्न का टाळलात याचा खुलासा शरद पवारांनी करायला पाहिजे. त्यांची विश्वासार्हता रसातळाला गेलेली आहे हे लक्षात ठेवा. तेव्हा शरद पवार या ज्या कृती करतात, मोदींना भेटायच्या, न भेटायच्या, अडाणीला भेटायच्या, याचे वेगवेगळे अर्थ काढले जातात. पण मी पवारांना हे सांगू इच्छितो, आता लोकांचा तुमच्यावर फारसा विश्वास राहिलेला नाही, तेव्हा वागताना जरा जपून वापरा, जपून वागा, माफ करा, जपून वागा पवार साहेब, एवढंच मला पवार साहेबांना सांगायचं आहे. लोकांना गृहीत धरू नका, नाहीतर हे संतप्त तरुण तुमचाही धिक्कार करतील. असो, तर मुंबईमध्ये ज्या मुलांना अटक केली किंवा जी मुलं निदर्शनासाठी आली त्यांच्या विरुद्ध पोलीस कारवाई करतायत असं सांगितलं जात आहे. ज्या मुलांना अटक झाली त्यांना सोडवण्याचं काम आदित्य ठाकरे किंवा अमित ठाकरे यांनी केलेलं आहे. पण या मुलांचे पत्ते काढून त्यांना धमक्या देणं, त्यांचा पाठलाग करणं, त्यांच्या घरच्यांना घाबरवून सोडणं असं काम पोलीस करत आहेत. मी मुंबई पोलिसांना सांगू इच्छितो की हे फार काळ चालणार नाही. या मुलांच्या बाजूनी सगळे आमच्यासारखे नागरिक उभे राहतील. तुम्ही मुलांना त्रास देऊ नका. लोकशाहीमध्ये निदर्शन करणं हा मुलांचा हक्क आहे. तुम्ही 15 दिवस लावला होता ना जमावबंदी, ती उद्ध्वस्त केली मुलांनी. काय केलं तुम्ही? आज म्हणे पोलिसांच्या गाडीपुढे मुली ठामपणे उभ्या राहिला, जसं टियानामेन स्क्वेअरमध्ये रणगाड्यापुढे एक तरुण उभा राहिला आणि रणगाडे थांबले. आज तसंच पोलिसांपुढे या मुलांनी केलं, मुलींनी केलं. मग एक मुलगी उभी राहिली म्हटल्यावर 10 मुली तिच्यासोबत आल्या. तेव्हा तुम्हाला माहीत नाही जेन झी काय करेल. तेव्हा पोलिसांनी सुद्धा सावध राहावं, स्वतःच्या गुरमीतून बाहेर यावं, असा माझा पोलिसांना इशारा आहे. मित्रो, हे आंदोलन भारताच्या इतिहासात नोंदलं जाणार आहे. मला माहीत नाही धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा होईल की नाही, कारण ते मोदींवर अवलंबून आहे आणि मोदी हे कुणाचाच विचार करत नाही. म्हणजे उद्या शरद पवारांनी त्यांना सांगितलं तरी विचार करतील की माहीत नाही. आपण आपलं कर्तव्य करायचं असतं. त्यामुळे धर्मेंद्र प्रधानला काढा ही मागणी, हे आपलं कर्तव्य आपण करतो आहोत. नाही काढलं तरी या आंदोलनाचा मोठा इम्पॅक्ट झालेला आहे, लक्षात ठेवा. काढलं तर निदान मोदींनी शहाणपणाचा निर्णय घेतला असं म्हणता येईल. पण आज राहुल गांधींनी आपल्या पत्रकार परिषदेत काही गोष्टी सांगितल्या. काही राहुल गांधी काल जखमी झाले होते, त्यांच्या नाकातून रक्त वगैरे येत होतं. आता राहुल गांधी असं म्हणाले, हो पोलिसांनी मला भरपटत नेलं, पोलिसांनी दाबण्याचा प्रयत्न केला वगैरे, पण या मुलांनी जे सहन केलेलं आहे, या मुलांनी ज्या जखमा सहन केल्या आहे त्यापेक्षा माझे कष्ट कमीच आहेत असं त्यांनी सांगितलं. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की या मुलांच्या बाजूने मी उभा आहे, यांना न्याय मिळायला हवा. परीक्षा पद्धतीची मागणी अतिशय योग्य आहे, परीक्षा पद्धती सुधारण्याची मागणी, हेही त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी एक मीडियाची गंमत केली. ते असं म्हणाले, मला जेव्हा अशा प्रकारे ओढून नेत होते तेव्हा एक राजस्थानचा पोलीस असेल किंवा हरियाणाचा पोलीस असेल, ते मला सांगत होते की ही सरकार जी आहे ते आता बदलायला पाहिजे. हे सरकार आम्हाला असं हे झालं असं पोलीसही म्हणत होते. आता राहुल गांधींनी हा गुगली टाकला की खरंच त्यांना पोलीस म्हणतो. मी तुम्हाला सांगतो, पोलिसांची जी भावना आहे ती सरकारला कंटाळण्याची आहे. बस झालं आता. जे सरकार आपल्याला हत्याराप्रमाणे वापरतं, मुलांवर लाठ्या बरसवायला, हे सरकारचा उपयोग काय असं पोलिसांना वाटलं तर मला नवल नाही. हळूहळू समाजामध्ये सरकारविषयी नाराजी, राग, संताप, आता लोक म्हणायला लागते. बीजेपीचे लोक फेसबुकवर लिहित आहे की मी बीजेपीचा कार्यकर्ता होतो, आता मला बीजेपीचा कार्यकर्ता किंवा नेता राहायची इच्छा नाही. आज फेसबुकवर एक पोस्ट फिरते, तीही मी टाकली आहे आपल्या फेसबुक अकाउंटवर, तुम्ही पहा. बीजेपीमधूनच एखादं बंड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही लोक नाराज होऊन बीजेपी सोडतील, हे लक्षात घ्या. अंतर्गत बीजेपीमध्ये खूप मारामाऱ्या चाललेल्या आहेत. जुने नेते मोदींवर नाखुश आहेत. मोदींनी मुलांशी बोलायला पाहिजे होतं, उगाच अडचणीत आणलं, असं या राजनाथ सिंग, नितीन गडकरी या नेत्यांचं म्हणतंही मोदींवर फारसे खुश नाहीत. मोदींनी हे संकट ओढवून घेतलंय असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की नरेंद्र मोदी काय करायचं ते करोत, पण त्यांच्या पंतप्रधान पदाचा शेवटचा काळ सुरू झालेला आहे. लक्षात ठेवा मी काय बोलतोय, शेवटचा काळ सुरू झालेला आहे. नरेंद्र मोदींना आता इथली जनता कंटाळलेली आहे, हे स्पष्टपणे सांगणं आवश्यक आहे. पाहत राहा निर्भीड सत्य, अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटू सत्य लाईव्ह न्यूज. धन्यवाद.